कथेचं नाव श्रद्धेची ताकद स्वामी समर्थांची कृपा. अक्कलकोटात स्वामी समर्थ बसले होते. भक्तांमध्ये एक गरीब शेतकरी गंगाधर येतो. तो खूप खचलेला असतो, कारण घरात अन्न नाही, मुलं उपाशी आहेत आणि कर्जदार दारावर उभे आहेत. डोळ्यात पाणी घेऊन तो स्वामींना म्हणतो, माझं भाग्य फार वाईट आहे. आयुष्यभर कष्ट केले पण सुख नाही मिळालं. स्वामी त्याच्याकडे शांतपणे पाहून म्हणाले, भाग्य हे आकाशातून पडत नाही रे, ते श्रद्धा आणि कर्माने बनतं. स्वामींनी त्याला 2 ओल्या भाकरी दिल्या आणि सांगितलं, या भाकरी घेऊन घरी जा, पण आधी गावातल्या एका भुकेल्या माणसाला अर्धी भाकर दे. शेतकरी आश्चर्याने विचारतो, स्वामी, माझी मुलं उपाशी आहेत, मी कसं देऊ? स्वामी हसून म्हणाले, देणं म्हणजेच मिळवण्याची सुरुवात. तो भक्त स्वामींचं सांगणं मानतो आणि एका भुकेल्या वृद्धाला अर्धी भाकर देतो. घरी गेल्यावर पाहतो तर घरात धान्याच्या पोत्यांनी भरलेलं असतं. कर्जदार मागायला नाही तर परत आणायला आलेले असतात. स्वामींचा आवाज त्याच्या कानात घुमतो, श्रद्धा आणि दान हेच खऱ्या सुखाचं रहस्य आहे. त्या दिवसानंतर गंगाधर कधीच उपाशी झोपला नाही. कथेचा संदेश, देणं कधीही कमी करत नाही, ते नेहमी वाढवतं. श्री स्वामी समर्थ.